उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालेलं आहे आणि मी आहे आता बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरती आणि या मैदानावरती अजित पवार यांना अंतिम निरोप देण्याची तयारी जी आहे ती आता सुरू झालेली आहे। अत्यंत अचानक घडलेला हा सगळा अपघात होता, भयंकर घटना होती असं याचं वर्णन करावं लागेल। आत्ताच्या घडीला 10 मीटर बाय 10 मीटर अर्थात 30 फूट बाय 30 फूट अशा पद्धतीचा चौथरा जो आहे तो आता शासनाकडनं उभारला जातोय आणि शासकीय इतमामामध्ये अजित पवार यांच्यावरती उद्या सकाळी 11 वाजता याच विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरती अंत्यसंस्कार केले जात आहेत। खरं तर ही बातमी जेव्हापासून समजली, विशेषतः अजित पवारांना अपघात झाला हे जेव्हापासून समजलं तेव्हापासूनच बारामतीकरांनी मोठी गर्दी जी आहे ती बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात केली होती। त्यानंतर अजित पवारांचं पार्थिव हे याच विद्या प्रतिष्ठानामध्ये नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे आणि याच मैदानावरती अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठीचा चौथरा उभारण्याचं काम जे आहे ते आता सुरू आहे।